आज आपण बनवत आहे ज्वारीच्या तिखट पुऱ्या, त्या अगदी 15 दिवस टिकणाऱ्या. चला तर आपण बनवायला घेऊया. त्यासाठी बघा आपण 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, कस्तुरी मेथी, ओवा, जिरे, कोथिंबिरी, 20-25 लसूण पाकळ्या. आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ. त्यामध्ये पाण्याचा अजिबात आपण वापर करणार नाहीये. आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण पीठ मळण्यासाठी घेणार आहोत. आपण हे 2 बाउलने एका ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. हे आपण चाळून घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी तांदळाचे पीठ आहे. हे अर्धी वाटी बेसन पीठ. ह्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद अर्धा चमचा, धनेपुडी 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, चिली फ्लेक्स 1 चमचा आणि हे पांढरे तीळ आहे, हे एक आपण 4 ते 5 चमचे टाकून घेणार आहोत. आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्सरला बारीक केलेली मिरची वगैरे आणि चवीनुसार मीठ. आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आपण हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे. आता आपण हे थोडे थोडे घालून आपण हे मळून घेणार आहोत. लागल तसं आपण हे कोमट पाणी घालून घेऊ. आपण या आषाढीसाठी पुऱ्या बनवत असल्यामुळे बघा एकदम छान अशा होतात. ह्या भाकरी बनवण्यासाठी कशा पद्धतीने आपण मळून घेतो ना, अशाच पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे. थोडंसं कोमट पाणी लावून आपण हे चांगलं मळून घेऊ. लागल तसंच पीठ आपण मळून घेणार आहोत. आता आपण हे छोटे छोटे गोळे बनवू आणि ह्याच्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत. छोटे छोटे गोळे बनवून आता पुऱ्या लाटून घेणार आहोत. गव्हाच्या पिठामध्ये आपण हे गोळा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण हे लाटून घेणार आहोत. बनवायला आपण एकटंच असेल तर एका 5-6 आधी बनवून नंतर त्या तळून परत आपण बनवू शकतो. पण या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत ज्वारीच्या. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. आपण हे एक एक तळून घेऊ. त्या गॅसवरतीच आपण हे तळून घेत आहोत. कढई मोठी असल्यावर आपण हे 2-2 तळून घेऊ शकतो. बघा कशा कमी ह्या फुगलेल्या आहेत बघा पुऱ्या. बघा ह्या चांगल्या तळलेत. आपण ह्या आता काढून घेऊ. अशाच प्रकारे सर्व तळून घेणार आहोत आपण. या ज्वारीच्या तिखट पुऱ्या असल्यामुळे तेलही खूप नाही लागत याला. बघा पीठ छान फेटल्यामुळे कसं व्यवस्थित अशा पुऱ्या ह्या टम फुगलेल्या आहेत. ज्वारीच्या तिखट पुऱ्या आपण ह्या बनवलेल्या आहेत बघा. आषाढासाठी ज्वारीच्या पिठाचे तेलकट न होणारे तळणीच्या पुऱ्या आहेत ह्या. आपण प्रवासमध्ये ह्या 15 दिवस घेऊन जाऊ शकतो. खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक अशा आहेत ह्या.